आईकडे आलं ना तर ही गोष्ट फिक्स असते. मुंबईला असल्यावर जास्त बनवणं होत नाही, कारण आहोंना स्वीट जास्त आवडत नाही. आणि आईकडे असल्यावर सगळेच खातात, म्हणजे भाऊ बहिणी वगैरे सगळे, त्यांना सगळ्यांनाच आवडतं आणि मला तर प्रचंड आवडतात. मग सुरुवात केली गुलाबजाम बनवायला. आधी साखरेचा पाक बनवून घेतला. 1 वाटी साखर टाकून त्यात 1.5 वाटी पाणी टाकलं. त्यानंतर ताटाला थोडं तूप लावलं आणि त्यात चितळेचं प्रेमिक्स टाकलं. दूध थोडं कोमट करून ते पण त्या प्रेमिक्समध्ये हळूहळू टाकून मिक्स केलं आणि असं नरम मऊ असा गोळा बनवून घेतला. जास्तही पातळ नाही बनवायचा. आणि 5-7 मिनटं त्याला झाकून ठेवून दिलं. त्यानंतर त्याचे छान छोटे छोटे असे गोळे बनवून घेतले. त्यांना क्रॅक्स नको पडायला, नाहीतर ते तळताना फुटतात. बनवायला जितकं सोपं दिसतं तेवढं सोपं नसतं, कारण की त्याच्यात पण थोडे तुम्हाला काळजी घेऊनच बनवायला लागतात. जास्तही दूध नको व्हायला, म्हणजे ते पातळ होईल आणि मग ते पातळ झालं तर त्याचे गुलाबजाम होणार नाहीत. कढई गॅसवर ठेवून त्यात तूप टाकलं. ते व्हाईट तूप दिसत असेल, कारण की ते आईने घरी बनवलेलं तूप आहे, त्यामुळे ते असं दिसतं आहे. मी जनरली चितळेचंच प्रेमिक्स वापरते, कारण त्याच्यातनं खूप छान गुलाबजाम होतात. म्हणजे त्याचा टेस्ट आणि स्मूथनेस पण खूप छान असतो. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे छान तळून घ्यायचे आणि हलक्या हलक्या हाताने असे चमचा लावून हलवून घ्यायचे, म्हणजे ते सगळीकडून छान गोल्डन ब्राऊन होतात आणि तळले जातात. पण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. त्यानंतर ते सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर ते साखरेच्या पाकात टाकले. साखरेचा पाक थोडा कोमट असायला पाहिजे, म्हणजे गुलाबजाममध्ये आतपर्यंत शिरतो. मग 2-3 तास त्याला मुरत ठेवायचं. घरात सगळ्यांना कळलं ना की गुलाबजाम बनत आहेत, तर ते बनेपर्यंत तरी वाट बघतील. पण ते जेव्हा साखरेच्या पाकात टाकून भिजतात ना, तोपर्यंत कोणालाच पेशन्स नसतात. सारखं कोणी ना कोणी येऊन चेक करत असतं की गुलाबजाम झालेत का. म्हणून मी हे नेहमी रात्री करून ठेवते, म्हणजे कसं आहे सकाळी उठल्यावर ते सगळ्यांना खाता येतात आणि रात्री पटकन निघून जातं. मला जास्त गोड आवडत नाही असं म्हणणारे आमचे अहो, त्यांनी पहिलेच गुलाबजामवर ताव मारला आणि टेस्ट करून बघितला. बघा कसे रिॲक्शन देत आहेत ते. त्यांनाही खूप आवडला. खरंच खूप टेस्टी झाले होते. एकदम सॉफ्ट आणि आतपर्यंत सिरप भरलेलं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.